नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल जाळीदार भगरीचे धिरडे आणि झणझणीत शेंगदाण्याची आमटी। ही रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला सुरुवात करूया। त्यासाठी आपण भगर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण ही वॉश केलेली भगर 20 ते 25 मिनिटे झाकून ठेवूया। आता ही भगर आपण वाटून घेऊया। या आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात 1 ते 1.5 तास भिजवलेले साबुदाणे ऍड करू शकता आणि वाटताना यात पाणी घालण्याची गरज नाही। जर गरज वाटलीच तर मोजून 1 ते 2 चमचे यात पाणी घाला। वाटून झाल्यावर या अशा प्रकारची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता आपण थोडे शेंगदाणे भाजून घेऊया, जे आपल्याला वाटायला आणि शेंगदाण्याच्या आमटीसाठी उपयोगी पडतील। आता मी तुम्हाला शेंगदाणे भाजण्याची एक टिप सांगते। शेंगदाणे भाजताना गॅस नेहमी मध्यम किंवा मंद आचेवर ठेवा। जास्त मोठ्या आचेवर शेंगदाणे भाजल्याने ते बाहेरून करपतात आणि आतून कच्चे राहतात। भांड्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाण्यांचा कूट, 3 हिरव्या मिरच्या, तिखट तुमच्या अंदाजानुसार घ्या आणि एक उकडलेला बटाटा घेऊया आपण। आता याला आपण वाटून घेऊया। आपल्याला वाटण्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारची असायला हवी। आता आपण हे त्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता आपण याला छान एकजीव करून घेऊया। हे बॅटर छानपैकी मिक्स झालं आहे। आता याला आपण 5 मिनिटे झाकून ठेवूया। आपण शेंगदाण्याच्या आमटीची तयारी करूया। त्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट, 3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया। वाटल्यानंतर हे वाटण अशा प्रकारचे दिसेल आणि तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये हा वाटलेला मसाला ऍड करूया आणि हे वाटण असं छानपैकी तेलात परतून घेऊया। आता वाटण वाटलेल्या भांड्यातच पाणी ऍड करून हे पाणी आपण आमटीसाठी वापरू। आता आपण पाणी ऍड करूया याच्यात। आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून छान उकळी येऊन द्या। आता याला उकळी आल्यानंतर 5 मिनिटे गॅस मंद आचेवर करून छान उकळू द्या। अशा प्रकारे आता शेंगदाण्याची आमटी आपली तयार झाली आहे। आता तापलेल्या तव्यावर आपण मिश्रण सोडून घेऊया। आता हे आपण छान असं पसरवून घेऊया। आता याला आपण असं कडेने थोडं थोडं तेल टाकून घेऊया। तेल टाकल्यामुळे धिरडे निघायला मदत होते। आता आपण याला पलटून घेऊया। जाळीदार धिरडे तयार आहेत। अशा प्रकारे आपले मऊसूत आणि जाळीदार वरेपासून बनवलेले धिरडे तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।